माझ्या लाराज लाईफ या नावाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण या ठिकाणी आज रायमोच्या अलीकडे शिवारामध्ये नगर बीड परई या लोहमार्गाचं काम पाहण्यासाठी आलो होतो। तर आपण पाहू शकतात कशा पद्धतीने काम चालू आहे। या इकडे एक पूल होणार आहे। ह्या पुलावरनं पलीकडच्या गावाकडे कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी इथे पूल बांधण्यात येत असून येणाऱ्या काळात असं सांगितलं जातं आहे, इथला जो कामगार आहे त्या कामगाराच्या माध्यमातून कळालं की 2 ते 3 महिन्यामध्ये हे संपूर्ण पुलाचं काम करण्यात येईल आणि फायनल झालेलं असेल म्हणे। आपण पाहू शकता तिकडे पण रुळं अंतरलेली आहेत। काही प्रमाणामध्ये तिथे दगड आणि मुरुम साचलेला आहे, पाणी साचलेलं आहे। पण लवकरच हे पण मलबा हटवण्यात येणार आहे असं सांगण्यात येतं आहे। हे ठिकाण रायमोच्या 5 किलोमीटर अलीकडील आहेत आणि हे इकडची बाजू पाहू शकतात तुम्ही। इकडची जी बाजू आहे ही बीडकडे जाणारी, म्हणजे शिरूरवरनं जी पलीकडची जी साईड आहे ती शिरूरकडची आहे आणि इकडची जी साईड आहे ती बीडच्या दिशेने जाणारा हा कामाचा टप्पा आहे। तुम्ही पाहू शकतात इथे कशा पद्धतीने बिहार या राज्यातील कामगार काम करत आहेत, पाहू शकतात। खूप हेवी स्टील वापरलेलं आहे। असं सांगण्यात येतं की 2 ते 3 महिन्यात या पुलाचं बांधकाम पूर्ण होईल। इथे पाहू शकतात आपण एक शाळा आहे ही, असं सांगण्यात येते की या शाळेच्या पलीकडे बीड शिरूरकडे जाणारा जो राज्य महामार्ग पण आहे। कुठलं गाव आहे मामा हे? रायमो शिवारातलं ठिकाण आहे हे। तुम्ही पाहू शकतात पलीकडे पण रुळं अंतरलेली आहे। जेव्हा ह्या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात येईल तेव्हा हा टप्पा पूर्णत्वास जाण्यास सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे। आपण वरच्या दिशेने बघूयात कशा पद्धतीने काम चालू आहे। येणाऱ्या काळात नगर बीड परई हा लोहमार्ग हा निसर्गरम्य वातावरण असेल, जाताना त्याचा अनुभव घेताल तुम्ही। हे इकडे ते कामगारांचे तात्पुरती घरं केलेली आहे तंबूच्या स्वरूपात। आपण पाहू शकतात कसे डोंगर रांगा आहेत इकडे। कामाच्या गतीवरून असं निदर्शनास येत आहे की कदाचित 1 ते 1.5 वर्ष म्हणता येईल। या 1 ते 1.5 वर्षात बीडपर्यंतचा टप्पासुद्धा कार्यान्वित होण्यास हरकत नाही असं म्हणता येईल। पाहू शकतात कशा पद्धतीनं हेवी स्टीलचा उपयोग केला आहे इकडे। ही बीडच्या दिशेने जाणारी बाजू आहे। भरपूर अशी याची उंची राहणार आहे या पुलाची। याच्या पलीकडेच आपण पाहू शकता जी गाडी आहे त्या गाडीच्या पलीकडेच राज्य महामार्ग आहे, जो बीडवरनं शिरूरच्या दिशेने पुढे नगरकडे जोडला जातो।
पाहू शकता तुम्ही कसं हिरवगार सर्व झाडी, ही डोंगर रांगा. तर मित्रांनो, आपण पुढच्या कामावर पण जाणार आहोत. तत्पूर्वी लाराज लाईफ या यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि पुढच्या कामाकडे जाण्यासाठी हा व्हिडिओ थांबवून मी रजा घेतो.